नमस्कार, MS29 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात MS29 मीडिया चॅनल। आता समोर येत आहे एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। आर्णी शहरासह तालुक्याला पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत, घरांमध्ये पाणी, दुकानातील साहित्यांची नासाडी, अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान, संकटाच्या काळात सामाजिक कार्यकर्त्यांची धाव। आर्णी शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले। पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि घरगुती साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही पाणी शिरल्याने दुकानदारांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले। जिल्ह्यातील विविध भागात पावसाने थैमान घातल्याने नदी नाल्यांना पूर आलाय। काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेकांना घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही। शहरातील काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले। अन्नधान्य, किराणा माल, कपडे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजल्याने नासाडी झाली। आधीच आर्थिक अडचणींचा सामना सहन करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसमोर या नुकसानीमुळे मोठे संकट उभे राहिले। पूरस्थिती गंभीर झाल्यानंतर काही नागरिक अडचणीत सापडले। अशावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीसाठी धाव घेतली। काहींना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत करण्यात आली। स्वतःचा जीव धोक्यात न घालता आवश्यक ती खबरदारी घेत नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पहिल्या दिवशीच्या पुराच्या पाण्यामुळे अनेकांच्या घरातील खाण्याचे धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले। त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक कुटुंबांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता। संकटाच्या या प्रसंगी देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे। अशा कठीण परिस्थितीमध्ये सकाळी बाबा कमल पोष यांची 16 तारीख आली आणि दर महिन्याच्या 16 तारखेला लंगर महाप्रसाद असते आणि पुरामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी पोटभर भोजनाची व्यवस्था झाली। नुकसानीमुळे घरातील अन्नधान्यही सुरक्षित राहिले नसताना मिळालेल्या या मदतीमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला। संकटाच्या काळात माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक केले जाते। पुरामुळे घराचे, दुकानाचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी नागरिकांकडून होते। नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी तसेच भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त होते। दरम्यान पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांनी नदी, नाले व पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येते। MS29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक्षण, आर्णी।